ती गुजराती असेल, हिंदी असेल, तेलुगू असेल, तामिळ असेल, कुठली असेल, या भारतातील अन्य राज्याची जी राज्यभाषा आहे, मातृभाषा आहे, ती तुम्ही स्वीकारू शकता. त्या व्यतिरिक्त तुम्ही विदेशी भाषा म्हणजे इंग्रजी, जपानीज, रशियन, फ्रेंच, चायनीज वगैरे वगैरे, म्हणजे ती निवड आहे तुमची. आणि मराठी हा अनिवार्यता आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये. आता हे स्पष्ट झालेलं आहे. आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये म्हणजे पावसाळी अधिवेशनापूर्वी हे पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ते स्पष्ट केलेलं आहे. आणि त्यानंतर त्यांनी आणखीन काय स्पष्टता केली आहे की आम्ही हा जो GR महाराष्ट्रासमोर ठेवला होता तो आम्ही रद्द करतोय आणि परत एकदा समिती नेमून त्या समितीचा अहवाल आम्ही परत पटलावर ठेवू, त्याच्यावर चर्चा करू आणि मग त्याला अंतिम स्वरूप देऊ.